सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक व साधक हो. काल आपण 258 पान 370 श्लोकापर्यंत आलो होतो. आता पुढे सुरू करूया. अत्यंत वैराग्यवत समाधी समाहितस्यैव दृढ प्रबोधा बुद्ध तत्त्वस्यैव बंध मुक्ती मुक्तात्मनो नित्य सुखानुभूती तीव्र वैराग्यवानासी समाधी लाभ होतसे समाधी मग्न योग्यासी ज्ञान प्रबोध होतसे उत्तम दृढ ज्ञान बोधात बंधन नष्ट होतसे मुक्त जो राही नित्य ब्रह्मानंद सुख रततो असे. याचे वैराग्य अति तीव्र आहे. त्याला निर्विकल्प समाधीला होतो. त्या समाधीतच त्याला ज्ञान प्रकाश किंवा ज्ञान प्रभात उजळलेली पाहणे शक्य होते. हे ज्ञान सर्वोत्तम आणि दृढ असते. यामध्ये निर्गुण निराकार अद्वैती स्वरूपाची अंतरात प्रचिती येत राहते. अशा ज्ञाने सहजासहजी संसार बंधनातून मुक्त होतो आणि अशा मुक्तीतच तो एकमेव अद्वय निर्विकल्प ब्रह्माच्या सुखानंद रसाचे निरंतर सेवन करीत मग्न असतो. 372 वैराग्यान परम सुखस्य जनकम पश्यामि वशात मनस्त. वैराग्यान परम सुखस्य जनकम पश्यामि वशात मन तच्चेत शुद्ध तरात्मबोध सहितं स्वराज्य साम्राज्य दुख एतद्वार मजस्व मुक्ती युवतेर यस्मात् त्वमस्मात् परम सर्वत्र स्पृहया सदात्मनि सदा प्रज्ञां कुरु श्रेयसे. वैराग्यान्न परम सुखस्य जनकम पश्यामि वश्यात् मन तच्चेत शुद्ध तरात्मबोध सहितं स्वराज्य साम्राज्य दुख एतद्वार मजस्व मुक्ती युवते यस्मात् त्वमस्मात् परम सर्वत्र स्पृहया सदात्मनि सदा प्रज्ञां कुरु श्रेयसे. आत्मनिग्रही पुरुषासाठी वैराग्ये तर अधिक सुखदायी काही मज न दिसे. तशात स्पष्ट आत्मसाक्षात्कार होई तरी अंतर्बाह्य स्वराज्य साम्राज्य लाभतो असे. अखंड मोक्ष रूप कामिनी गृहाचे हेच मुक्त प्रवेश द्वार राही. तैसे असता सर्व विशेष गृहा टाकून येथून पुढती नित्य श्रेयस ब्रह्मात्मैक्य बुद्धी स्थित तू राही. 372 आत्म्याचे ठाई दृढभाव बुद्धी धारण केलेल्या विराग्यासाठी वैराग्याखेरीज अन्य काही अधिक सुखावं असू शकत नाही असे मला म्हणजे श्री शंकराचार्य यांना दिसत आहे. असे असताना जर अशा योग्याला स्पष्ट आत्मसाक्षात्कार झाला तर सोन्याला सुगंध प्राप्त झाल्यासारखे म्हणावे लागेल. अशा वेळी बाह्य जगत व अंतर्जगत म्हणजे वस्तू जगत, बाह्य जगत म्हणजे वस्तू जगत आणि अंतर्जगत म्हणजे मनोजगत व भाव जगत. अशा वेळी बाह्य जगत व अंतर्जगत म्हणजेच वस्तू जगत व मनोजगत व भाव जगत ही दोन्ही राज्ये त्याची स्वतःची अशी म्हणजे स्वराज्य असतात. ती त्याची साम्राज्यच असतात. तेथे तोच अनभिषक्ततेने राजभोग घेत असतो. जणू काही मुक्तिकामिनीच्या घराचे प्रवेशद्वार त्याच्यासाठी सताड उघडे असते. ही मुक्तीबाला अखंड चिरतरुण असते. इतके सर्व असताना अखंड श्रेयस्कर मुक्ती त्याचे स्वागत करीत असताना उर्वरित सर्व विषयेच्छा कायमच्या त्यागून ब्रह्म आत्मा एकतानता साधून एकात्मतेने प्रज्ञा स्थिर करून मुक्ती महाली राहण्यास सर्वथैव योग्य होय. म्हणून हे साधका तू येथेच स्थितप्रज्ञतेने राहा असे आचार्य सांगत आहेत. इथे आचार्य एवढंच सांगत आहेत की ज्याने बाह्य जगत व आंतरजगत, बाह्य जगत म्हणजे वस्तू जगत व आंतरजगत व मनोजगत व भाव जगत ही दोन्ही राज्ये स्वतःची म्हणजे स्वराज्य याच्यासाठी असतात. अशा बाह्य जगत व आंतरजगत म्हणजे वस्तू जगत व मनोजगत व भाव जगत ही दोन्ही राज्ये साधकाची जेव्हा स्वतःची अशी स्वराज्य असतात तेव्हा ती खऱ्या अर्थाने त्याची साम्राज्यच असतात. तेथे तोच अनभिषक्ततेने म्हणजे ज्याला हे झाला नाही, राजाचा संस्कार झाला नाही किंवा ज्याला राजमुकुट प्रदान करण्याचा समारंभ झाला नाही किंवा ज्याला राजाचा अभिषेक झाला नाही तरी सुद्धा राजा म्हणून अभिषेक न होताना असा हा साधक ज्याचं अंतर्जगत आणि बाह्य जगत म्हणजे आंतरजगत म्हणजे मनोजगत व भाव जगत आणि बाह्य जगत म्हणजे वस्तू जगत ही दोन्ही राज्ये ज्याची स्वतःची आहेत असे ज्याला कळते
त्याच्या दृष्टीने ही दोन्ही स्वराज्ये म्हणजे त्याची एकत्वानं ते साम्राज्यच असतं. तेथे तोच राज्याभिषेक न होताही अशा राज्यांचा राजा म्हणून निर्मित असतो. त्याच्यासाठी मोक्ष कामिनीचे म्हणजे मोक्ष मार्गाचे किंवा मोक्षाचे, आता मोक्ष कामिनी म्हटलेलं आहे, ते मोक्षाला कामिनी म्हणजे प्रिय स्त्रीची उपमा दिलेली आहे. अशा साधकाच्या दृष्टीने मोक्ष कामिनीच्या घराचे प्रवेशद्वार सतत उघडे असते. जेथे तो आणि तोच अंतर्जगत व बाह्य जगताचा सम्राट आहे असा हा त्याची आतुरतेने वाट पाहत बसणारी ही मुक्तीबाला म्हणजे मुक्तीरूपी मुलगी जी अखंड चिरतरुण आहे. तर अशी ही मुक्तीबाला तिच्या मुक्ती महालामध्ये अंतर्जगत आणि बाह्य जगताचा स्वामी असलेला हा जो साधक मोक्षेच्छू त्याची वाट पाहत असते आणि ती इतकी चिरतरुण असते की त्या चिरतरुण मुक्तीबालेला ज्याने आलिंगन दिले असा हा विरागी माणूस खरं सांगायचं म्हणजे अखंड श्रेयस्कर मुक्ती त्याचे स्वागत करीत असल्याने उर्वरित सर्व विषयेच्छा कायमच्या त्यागून ब्रह्म आणि आत्मा एकतांता साधून एकात्मतेने प्रज्ञा स्थिर करून म्हणजे स्थितप्रज्ञ होऊन मुक्ती महाली राहणे सर्वथैव योग्य असते. म्हणून तो तिथेच राहतो. म्हणून हे साधका तू तेथेच स्थितप्रज्ञतेने राहा असे आचार्य सांगत आहेत. किंवा थोडक्यात साधकाला आचार्य सांगतात बाह्य जगत म्हणजे वस्तू जगत आणि आंतरजगत म्हणजे मनोजगत किंवा विचाराचं जगत, ही दोन्ही राज्ये ही तुझी स्वतःचीच आहेत आणि या दोन्ही राज्यांचा मिळून तू या एका साम्राज्याचा अनभिषिक्त राजा आहेस. तिथे तुला राज्याभिषेक झाला नसला तरी या साम्राज्याचा तू सम्राट आहेस. असा तू जो सम्राट आहेस त्याची वाट ती मुक्तीबाला म्हणजे ती मोक्षरूपी तरुणी तुझी वाट पाहत आहे. तर तू त्या अखंड मुक्तीबाला जी चिरतरुण आहे तिच्या जवळच राहा आणि ब्रह्म आणि आत्मा यांची एकतानता साधून एकात्मतेने प्रज्ञा स्थिर करून म्हणजे स्थितप्रज्ञ होऊन त्या मुक्ती महाली राहणेच तुला सर्वथैव श्रेयस्कर आहे. म्हणून हे साधका तू तेथेच स्थितप्रज्ञतेने राहा असे आचार्य सांगत आहेत. थोडक्यात मोक्ष महालामध्येच वस्ती करून साधकाने राहावे आणि स्थितप्रज्ञतेने तेथे कायमस्वरूपी त्या साम्राज्याचा उपभोग घ्यावा असे साधकाला शंकराचार्य सांगत आहेत. आणि तो उपदेश तुम्हा आम्हा सर्वांनाही तसाच लागू आहे. 373 आशां चिंदी विशोपमेषु विषयेष्वे शैव मृत्यो उत्तिष्ठत्वा जाति कुला समेश्व निमतिं मुञ्चाति दुरात्म्याः देहादा वसति तेजात्मधिषणां प्रज्ञां कुरुष्वात्मनि त्वं द्रष्टास्य मलोऽसि निर्दय परं ब्रह्मासि यद्वस्तुतः. आता बघा, आशां छिंदी विशोपमेषु विषयेष्वेष्वैव मृत्यू श्रुतिस्त्यक्त्वा जाति कुलास्तवेष्व विमतिं मुञ्चाति दूरात् प्रियाः देहादा वसति त्यजात्मधिषणां प्रज्ञां कुरुष्वात्मनि त्वं द्रष्टास्य मलोऽसि निर्द्वय परं ब्रह्मासि यद्वस्तुतः. 373. आता याचा सुरेख अनुवाद असा आहे तो बघा. विषसम विषयाशा मृत्युपंथासी नेही म्हणून इतयासी मोडुने मुक्तराही न धरी अभिमाना जात कुलासमी तू त्यजुनी सकल कर्मा देहभावात जीतू धरुणी दृढ बुद्धी आत्मतत्वी तुराही विमल नित्य साक्षी जाणुने सर्व पाही खचित चितरी तूची अद्वय ब्रह्मससी अचल परमशांत विश्वाधार होसी. हे शिष्या, विषयासारख्या मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या वैषयिक इच्छा अपेक्षांचा तू त्याग कर. विषयांच्या नादी लागण्याने पुरुषाला आपल्या सत्य स्वरूपाचा विसर पडतो. अशी आत्मविस्मृती म्हणजे ज्ञानी माणसासाठी मृत्यू किंवा विनाशच होय. करिता विषयाशा टाकून तू मुक्त राहा. जात कुल आश्रम यांचा अभिमान टाकून त्याविषयक कर्मांचाही तू त्याग साध. ही कर्मे मी देह समजून केलेली मी तू पणातील म्हणजे भेदाभेदाधारित विषमत्वहिती कर्मे असतात. तर तू असा देहात्मभाव किंवा देहाला मी समजण्याचा प्रमाद करू नकोस. आपली बुद्धी विश्वंभर चैतन्यात स्थिर राखून आत्मचैतन्याशी तदाकार करून तू केवळ स्वतःला कुठल्याही द्वैतात भेदाभेदयुक्त कर्मांच्या चिखलाने दूषित न झालेला असा विशुद्ध विमल
सर्वांचा व त्यांच्या सर्व कर्मांचा हालचालीचा अखंड नित्य साक्षी म्हणून ओळख. त्यामुळे तुला बोध होईल की तू तर स्वतःच ते अद्वय एकमेवाद्वितीय परब्रह्म असून अचल परमशांत जगदाधार किंवा मूलाधारच आहेस. म्हणजे हे शिष्या, तू जर सर्वांचा साक्षी म्हणून राहिलास आणि कुठल्याही भेदाभेदयुक्त कर्मांच्या चिखलाने तू दूषित झाला नाहीस, तर असा तू विशुद्ध विमल सर्व अस्तित्वाचा साक्षी असल्याचे लक्षात आल्यानंतर तुला कळेल की तू स्वतःच ते अद्वय एकमेवाद्वितीय परब्रह्म असून अचल परमशांत असा जगदाचा आधार किंवा मूलाधारच आहे. गणपती अथर्वशीर्षात जे म्हटलेलं आहे त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, ते गणपतीला उद्देशून आहे. तेच गणांचा पती तो गणपती, म्हणून गणांचा पती गणपती त्याला उद्देशून जे म्हटलेलं आहे त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, हेच त्या गणांमधील प्रत्येक गण म्हणजे आपण स्वतः प्रत्येक जण स्वतःच गणांचा गणपती तेव्हा होईल जेव्हा तो स्वतः किंवा प्रत्येक जण संपूर्ण अस्तित्वाचा साक्षी म्हणून परमशुद्ध म्हणून विमल विशुद्ध म्हणून राहील. आणि सर्वांचा साक्षी म्हणून असा तो राहिल्याने परमशांत जगदाधार किंवा मूलाधारच आपण आहोत हे प्रत्येकाला कळेल. तेव्हा गणपती हाच तम मूलाधार स्थितोसी नित्यम नसून प्रत्येक गणच स्वतःला हम मूलाधार स्थितोसी नित्यम, मीच संपूर्ण अस्तित्वाचा मूल आधार आहे समजून खऱ्या अर्थाने मोक्षाचा आनंद होऊ शकेल. ध्यान विधी. लक्ष्ये ब्रह्मणि मानसं दृढतरं संस्थाप्य बाह्येन्द्रियं स्वस्थाने विनिवेश्य निश्चलतन चोपेक्षते हस्तिं ब्रह्मात्मैक्यमुपेत्य तन्मयतया चाखंड वृत्त्यानिशं ब्रह्मानंदरसं पिबात्मनि मुदा शून्यैकिमर्थैर्भ्रमये ब्रह्मलक्षी मनस्थापी तेथेची त्या दृढसदा करी तैसी बाह्येंद्रिये सारी स्वस्थाने अचल धरी अविचल तनुराखुनी केवळ देहस्थिती अलक्षित करी ब्रह्म तन्मयता साधुनी अखंड ब्रह्मानंद रसपान तू करी निशिदिनी ब्रह्म ब्रह्म ध्यास धरी तेची तू जाणही धरी असत्य मिथ्या वस्तूविषयी किंचितही ना आस तू धरी. 374. या प्रकरणात आचार्य ध्यानविधी सांगत आहेत. येथे विधी म्हणजे काही बाह्य सामग्रीचा वापर करून कराव्याचे औपचारिक कृत्य असा त्याचा अर्थ नव्हे. ही एक मनशरीर यांच्याविषयीची आचार प्रणाली आहे. ज्याला ब्रह्मजिज्ञासा आहे त्याने ब्रह्मपद प्राप्तीसाठी अंतःकरणात सर्वप्रथम तळमळ धारण करून ब्रह्म हेच आपले ध्येय लक्ष्य असल्याचे पक्के करावे. यासाठी मनाला अति विराट उदार सर्वव्यापक ब्रह्मात प्रथम ज्ञानपूर्वक स्थापन करावे व तेथेच ते रोखून स्थिर दृढ करावे किंवा स्थिर दृढ तेथेच ते मन धरावे. मग चैतन्यात नीट वास करून राहिले की ते म्हणजे मन आपोआप विचाररहित होते. त्यामुळे ज्ञानेंद्रिय व त्यांचे विषय एकमेकात मिसळून शांत होतात. ते कसे होते ते वाचक हो आपल्या ज्ञान दृष्टीने नीट पहा. मनाला अज्ञात ब्रह्माची ओढ आश तळमळ चगमग लागली आहे. मनाने हे जाणले आहे की ज्ञातामध्ये त्याच्या बाह्य असलेले अज्ञात मिळू शकत नाही, म्हणून मनाने ज्ञात सोडले आहे. ज्ञात सोडलेले मन ज्ञात बाह्य अज्ञात विराट विशाल व्यापक उदार म्हणजेच ब्रह्मात स्थिर आहे. मन अस्थिर झाले तरच बुद्धी चळते ढळते आणि ती इंद्रिय व त्यांचे विषय यांच्यात अडकते. आता मन अमन नमन झाले आहे म्हणून ज्ञानेंद्रिय ही स्थिर झाली आहेत, मनाचे नमन झाले आहे आणि त्यामुळे बुद्धी ही प्रज्ञेमध्ये रूपांतरित झाली आहे. श्रवण दर्शन स्पर्श गंध चव घेण्यासाठी कान डोळे त्वचा नाक जीभ सक्षम असली तरीही मनाच्या स्थगिती बरोबरच ज्ञानेंद्रियांची त्यांच्या त्यांच्या विषयातील गोडी रुची संपली आहे. परिणामतः ती व त्यांचे विषय एकरूप होऊन एकमेकात मिसळून जणू काही बंद झाले आहेत म्हटले आहेत. ज्ञानेंद्रिय त्यांच्या त्यांच्या केंद्रस्थानी म्हणजे विषयस्थानी विषयांसह स्थिर झाल्याने पंचकर्मेंद्रियांचे पंचकर्मेंद्रियही आपोआप हालचाल रहित होत आहेत. उदाहरणार्थ जीभ आणि चव ही एकमेकात मिसळून गेल्यामुळे जिभेला स्वतंत्र चवीचे ज्ञान नाही आणि चवीला जिभेची गरज नाही. अशाच तऱ्हेने स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण हे
ही 5 इंद्रिये त्यांच्या त्यांच्या गुणाने एकत्र झाल्यामुळे स्पर्श म्हणजे त्वचा आणि स्पर्श एकरूप झाले, गंध आणि नाक एकरूप झाले, चव आणि जीव एकरूप झाले, कान आणि श्रवण एकरूप झालं, दृश्य आणि डोळे एकरूप झाले. त्यामुळे अनुक्रमे त्वचा, कान, नाक, डोळे, जीभ आणि अर्थातच त्वचा, कान, नाक, डोळे आणि जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये त्यांचे त्यांचे विषय त्याच्यामध्ये विलीन झाल्यामुळे ही ज्ञानेंद्रिय पूर्णपणे स्थिर झाली. जेव्हा ज्ञानेंद्रिय स्थिर होतात तेव्हा ज्ञानेंद्रिय स्थिर झाल्याने कर्मेंद्रिय ही स्थिर होतात आणि पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय स्थिर होण्याचं कारण मनाचे अमन होते आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. मनाचे अमन झाले की बुद्धी प्रज्ञा आणि स्थितप्रज्ञा होते. त्यामुळे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय त्यांच्या त्यांच्या गुणामध्ये एकरूप होऊन जणू असून नसल्यासारखी होतात. आता सर्व पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन आणि बुद्धी यांचं खऱ्या अर्थाने परमशांतीमध्ये परिवर्तन झालेले आहे. येथे आचार्य हे करा ते करा असे सांगत असले तरी वास्तव असे आहे की मुमुक्षूची मोक्ष इच्छाच त्याच्याकडून स्वयंस्फूर्तीने हे असे करून घेते. करा करा म्हटले म्हणून तो विधी झाला. मात्र हा ज्ञान ध्यान विधी आहे. याचा अर्थ असा की ब्रह्मध्यानी माणसाकडून त्याच्या तीव्र संवेगी ब्रह्मप्राप्तीच्या इच्छेमुळे किंवा ब्रह्मेच्छेमुळे असे 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 घडते. इकडे लक्ष द्या. ज्याला ब्रह्मज्ञानाची ज्याला ब्रह्मप्राप्तीची अत्यंत तळमळ आहे त्याच्याद्वारे सहजासहजी ध्यान सहजासहजी ज्ञान अशा तऱ्हेने क्रांतिकारी रूपात बदलते की स्वाभाविकपणे ब्रह्माची ओढ असलेला माणूस नमनी अमनी बनतो. त्याची प्रज्ञा स्थितप्रज्ञा होते. त्याचे पंचकर्म आणि पंचज्ञानेंद्रिय आपल्या आपापल्या विषयाला जुळून शांत होतात आणि एकूणच संपूर्ण देह आणि त्याची 36 तत्वे केवळ ब्रह्मज्ञानाच्या आवडीमुळे तळमळीमुळे अत्यंत परमशांत होतात. म्हणून इथे करा 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 असे म्हटलेले असले तरी ते करायचं काहीच नसून फक्त ब्रह्माबद्दल तळमळ असेल तर हे अनायासे होत असते हे ध्यानात घ्या. म्हणून ब्रह्मज्ञानी माणसाकडून त्याच्या तीव्र संवेगी ब्रह्म इच्छेमुळे असे 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 घडते. इकडे शंकराचार्य लक्ष वेधत आहेत. हे सारे त्याच्याबाबत संभवते ज्याला सत्य ज्ञानाची अत्यंत उत्कटता आहे. जिज्ञासुनी नीट पाहिल्यास ध्यानामध्ये असे घडते याचा त्यांना प्रत्यय येईल. वर म्हटल्याप्रमाणे ब्रह्म दृढ मनामुळे इंद्रिय ही त्यांच्या त्यांच्या केंद्रस्थानी दृढ होतात. आता पुढे त्यामुळे स्वाभाविकच तनु शरीर स्थिर शांत होते. मन तर पूर्वीच ज्ञातापार आहे, ब्रह्मात स्थिर आहे. आता पुढे जाऊन अशी जी देह असून नसल्यासारखी कृती व कर्मशून्य देहस्थिती झाली आहे तिकडे साधका तू अलक्ष कर. येथेही नीट समजून घ्या की जोपर्यंत मन ज्ञातापार आहे तोपर्यंत अलक्ष करावे लागणार नाही. ते होणारच होणार. फक्त हे नीट जाणून घ्यावे. याचे कारण असे की ध्यानाकडे नेणारा हा ज्ञानमार्ग आहे. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणजे एकदा का मन ज्ञातापार झाले की निश्चितच सर्व शरीर सर्व इंद्रिय आणि 36 तत्वे आपोआप परम शांत होणार. ते समजून घ्यायला हरकत नाही. आणि हाच तो ध्यान मार्ग जो ध्यानाकडून ज्ञानाकडे साधकाला नेतो आणि हाच तो ध्यान मार्ग जो फ्रीडम फ्रॉम नोन म्हणजे ज्ञातातून सुटका करणारा असतो. सारे केवळ ब्रह्मनिष्ठेमुळे सहज उत्स्फूर्तपणे घडत असले तरी तिथे ज्ञानदृष्टीने पाहायचे कारण हे की हे एक तत्वाच्या ज्ञानाचे डोळसज्ञानी आणि उर्वरित डोळसज्ञानी लोकांसाठी उघडलेले ज्ञान भांडार आहे. हे जरी ब्रह्मनिष्ठा असलेल्या बाबत अनायसे घडत असले तरी ते असे घडते हे सांगणं म्हणजे ब्रह्मनिष्ठ माणसाने असे हे जे आपोआप बदल होतात ते स्वतः निरीक्षण करून ते नोंदवून इतरांच्या माहितीसाठी ते सांगायचे आहेत. तेव्हा खरोखर आणि खरोखर मुळाची जिज्ञासा मुळाचं प्रेम आणि मुळाची आस्था असेल तर अनायसे मनबुद्धी चित्त अहंकार आणि अर्थातच सर्व 36 तत्वे स्वाभाविक पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि अर्थातच पंचकोश या सर्व हे इतके परमशांत होतात की पाहता पाहता मन अज्ञाता पार जाते आणि फ्रीडम फ्रॉम नोन ची अनुभूती ते घेते. परंतु हे असं अनुभूतीत आलेलं
ज्ञानी माणसं इतरांना कळण्यासाठी नोंदून ठेवतात, रचना म्हणून नोंदतात. फक्त त्यांना एवढंच म्हणायचं आहे, तुम्हाला जर मुळाचे अत्यंत प्रेम असेल तर तुमच्यामध्ये असं 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 घडतं, ते करण्याची गरज नाही. केवळ आणि केवळ पॅशन ज्याला आहे त्यालाच परमेश्वर भेटतो. म्हणून पॅशन इज पझेशन. तळमळ म्हणजेच प्राप्ती. कसली प्राप्ती? ब्रह्माची प्राप्ती किंवा प्रभू कृपा. म्हणून पॅशन इज पझेशन हा मंत्र ध्यानात ठेवा. आणि हे असं असं घडतं हे अनुभवून लोकांना मार्गदर्शन म्हणून शंकराचार्यांसारखे लोक हे नोंद करतात. ते असं करा असं करा असं करा म्हणतात. तेव्हा असं करा त्याचा अर्थ नाही. जर तुम्हाला मुळाचं प्रेम असेल तर असं 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 होतं हे त्यांना सांगायचं आहे. म्हणून ज्ञानमार्ग कसा पुढे पुढे सरकतो हे सांगण्यासाठी शंकराचार्यांसारख्या विभूती किंवा मनीषी विद्वान हे सारं लिहून ठेवतात. सारे ब्रह्मनिष्ठेमुळे सहज उत्स्फूर्त घडत असले तरी तिकडे ज्ञानदृष्टीने पाहायचे कारण हे की हे एक तत्वाच्या ज्ञानाचे डोळस ज्ञानी आणि उर्वरित डोळस ज्ञानी लोकांसाठी उघडलेले ज्ञान भांडार आहे. असं देहस्थितीकडे अलक्ष आणि ज्ञातापार अज्ञातात स्थिर मन हीच ती अद्भुत अलौकिक स्थिती. जेथे केवळ असणे, ओनली टू बी म्हणजे कैवल्याची अनुभूती येते. यावत काळ ही स्थिती आहे तावत काल अद्वैत रसानुभूती अखंड चालू राहते. या आनंदाला अनुपमेय आनंद म्हणतात. कारण देह असूनही नसल्यासारखा उदेही भाव असताना सर्वत्र केवळ एक आणि एकमेवाचाच अविकारी निर्विकल्प आनंद स्रवत असतो. हे नीट लक्षात घेऊन साधका तुझे निश्चित व निश्चिंततेने समज की हा अक्षय आनंद तुला प्राप्त होत आहे. कारण तू स्वतःच तो अक्षय ठेवा आहेस, ब्रह्म आहेस. त्यामुळे यावत तावत काल ही भाषाही निरर्थक आहे. तू तर कालातीत आहेस. तत्त्वमसी. आता हे असीपत सोडून माईक मिथ्या भ्रामक वस्तू विषयाची तू किंचितही आस धरू नकोस, वेडेपणा करू नकोस असे आचार्य अखेरी सांगतात. अभिप्रेत हे आहे की ज्ञानी शहाणा कधीच वेडेपणा करीत नाही व करणारी नाही. तेव्हा हा विधी खरे तर सरासे सांगणारा नसून एक अवधान बाळगा इतकेच सुचवणारा आहे. मुळात प्रगत साधकांसाठी हे सारे आहे. हा ज्ञानबोध आहे, बाळबोध नव्हे. येथे जे कृष्णमूर्ती आणि श्रीमद आद्य शंकराचार्य तंतोतंत मिळते जुळते नव्हे, एक व एकमेवच आहेत. या पहा व मुक्त व्हा. कम वेलकम सी अँड बी फ्री. या कम वेलकम तुमचे स्वागत असो. सी अँड बी फ्री. हे असं असं घडतं हे पहा आणि कायमचे मुक्त व्हा. हे मनी योग्याला जे कृष्णमूर्ती जे सांगतात तेच मुमुक्षुला मोक्षाची इच्छा असलेल्या माणसाला शंकराचार्य तेच सांगतात. कम या म्हणजे ब्रह्माच्या प्रांतात या. वेलकम तुमचे स्वागत असो. सी अँड बी फ्री. पहा की तुम्हीच ब्रह्म आहात आणि तुम्ही ब्रह्मात हे लक्षात आलं की कायमचे तुम्ही मोक्षाचे अधिकारी आहात. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन याचा अर्थ कम वेलकम सी अँड बी फ्री. या स्वागत असो, पहा आणि मुक्त व्हा असा आहे. 375. अनात्मचिंतनम त्यक्त्वा तस्मलं दुःख कारणम चिंतयात्मानमानंद रूपम जन्मुक्ती कारणम. अनात्म असत वस्तु चिंतन टाकी दुःखप्रद जे असे, आत्मानंद रूप चिंतन घरी मोक्षप्रद जे असे. अनात्म आत्म्याशिवाय जे अन्य आहे ते, असत जे सत्य नाही ते. अनात्मा आणि असत वस्तूचं चिंतन टाकून तू दुःखापासून मोकळा हो. कारण अनात्मा आणि असत वस्तू चिंतन केले असता त्यापासून दुःख प्राप्ती होते. म्हणून अनात्म असत वस्तू चिंतन टाक की याचे चिंतन दुःखप्रद असते आणि ते चिंतन तू टाकल्यानंतर आत्मानंद रूप चिंतनात तू राहा, जे तुला सहजासहजी मोक्षदायी असते. नाशिवंत वस्तू जगत व विषयरूपी अशा अनात्म असत्य गोष्टींचा ध्यास चिंतन तू सोडून दे. त्यामुळे केवळ दुःखाचीच प्राप्ती होते. उलट पक्षी तुझ्या अद्वय अखंड निर्विकल्प रूपाचेच तू चिंतन करीत राहा. की ज्या योगे अखंड आत्मानंद रसपान व पराशांतीला तुला होऊन तू कायमचाच मुक्त स्वतंत्र कैवल्यात राहशील. 376. एष स्वयं ज्योतिरशेष साक्षी विज्ञान कोशे विरसत्यजस्रम लक्ष्यम विधायेन मसद्विदक्षर मखंड वृत्त्यात
आत्मतया अनुभावय स्वयं प्रकाशी आत्मतत्व सर्व वस्तू मात्राशी साक्षी जे प्रज्ञाधिष्ठान विज्ञान कोशा नित्य प्रकाशित करीत राही जे अनात्म वस्तू वेगळे आत्मतत्व जे लक्ष त्या चिंतन करी इतर सर्व बाजू टाळून तैलधारावत अखंड त्याचा अनुभव करी आत्मतत्व हे सदा सर्वदा स्वयंप्रकाशित असते. सूर्याप्रमाणे अन्य सर्वांना ते प्रकाशित जरूर करते, परंतु त्याला इतर काही प्रकट उघड वा प्रकाशित करू शकत नाही. सर्व अनुभव व सर्वांच्या भावभावना व विचार यांना आत्मतत्व प्रकाश रूप असते किंवा त्यांचे ते प्रकाशक असते. मात्र आत्मतत्वाचे प्रकाशक कोणीही नसते. विज्ञान कोशाचे अधिष्ठान म्हणजे प्रज्ञा. त्या प्रज्ञेलाही आत्मतत्वामुळेच निरंतर झळाळी येत असते. सारांश आत्मतत्व सर्वांना साक्षी असून ते उर्वरित प्रत्येकाचे प्रकाशक उद्घाटक आहे. तर असे अनात्म वस्तूपासून आगळे वेगळे अद्भुत असलेले आत्मतत्व असत्य जे सर्व साक्षी व सर्व प्रकाशक आणि सर्वाधार मूलाधार असते तेच तुझ्या चिंतनाचे लक्ष किंवा ध्येय असून इतर सर्व बाजूला सारून दूर लोटून तू त्याचे चिंतन अखंड वाहणाऱ्या तेलाच्या धारेप्रमाणे कर आणि त्याचाच अलौकिक आनंद अनुभव घेत राहा. 377 एतमच्छिन्नया वृत्त्या प्रत्ययांतरशून्या उल्लेख विजानीयात स्वस्वरूपतया स्फुटम ऐसे हे आत्मतत्व सर्व साक्षी सर्व प्रकाशक जे असे त्याचे अखंड चिंतन योगी विना प्रतिबंध रिक्त मनी करीत राहत असे धरी ध्यान प्राप्त करी ज्ञान हेची मम स्वस्वरूप असे स्पष्ट ज्ञान चैतन्य स्वरूपा अनुभवी त्या आनंदी नित्य उन्मनी राहत असे. तर असे हे सर्व साक्षी व सर्व प्रकाशक आत्मतत्व जे सर्वज्ञ आहे आणि ज्याचा अन्य कोणी जाणता नाही त्याचेच अखंड चिंतन निर्विचार मनाने इतर कोणत्याही भाव विचारांचा अडथळा न आणता योगी करीत राहतो. तेव्हा त्याला आपल्या त्या उन्मनी भावात ध्यानावस्थेत ज्ञान होते की अरे हेच तर माझे ज्ञान चैतन्यमय अद्भुत स्वरूप. त्या स्पष्ट जाणीवेनंतर येथून पुढे तो केवळ त्याच आणि त्याच एकमेव स्वरूपानंदात दंग गर्क मग्न राहतो. स्वरूपानंद ही त्याची अखंड नित्यस्थिती असते. 378 अत्रात्मत्वं दृढीकुर्वन् नहमादिषु संत्यजन् उदासीनते आतेषु तिष्ठेत् घटपटादिवत् आत्मतत्व एकात्मी दृढ राहुनी जीवभाव तादात्म्य सांडुनी अहंकार वर्जुनी घटपटा समसाऱ्या अलक्षुनी उदासीन योगी राहितो. 378 आता अशा आपल्या ज्ञानचित घन स्वरूपाशी दृढ एकात्म होऊन आणि जीवभाव देवभाव सोडून अहंकार टाकून उर्वरित सारे फुटलेल्या घटासमान किंवा फाटलेल्या चिंध्या झालेल्या कापडा समान समजून व तिकडे सहज अलक्ष साधून अखंड उदासीनतेत अत्यंत उच्च अशा निर्विचार शांत प्रशांत शून्य भावात योगी स्वरूपज्ञानी राहतो व आपले उर्वरित जीवन जगतो किंवा व्यतीत करतो. प्रकरण 62 आत्मदृष्टी विशुद्ध मंतम करणम स्वरूपे निवेश साक्षिण्यवबोध मात्रे शनैः निश्चलता मुपानयन पूर्णम समेवानुविलोकयेत ततः सर्वसाक्षी ज्ञानरूप आत्मस्वरूप जाणीतू पूर्ण शुद्ध मन तेथे विमल बुद्धी सहित धारितू हळूहळू निश्चलता तेने प्राप्त होतसे अंतरात सर्वात्मक एकमेव स्वरूप निश्चित जाण येत असे. हे शिष्या आत्मा सर्वांचा साक्षी आणि सर्वांचा जाणता असा ज्ञानमय असल्याचे जाणून तू तुझे मन पूर्णतया निर्विचार निर्द्वंद्व करून आणि बुद्धीही भेदाभेद रहित व निर्मल करून आत्म्यातच स्थित ध्रुव कर व तेथेच दृढतेने राहा. त्यामुळे हळूहळू तुला निश्चलता शांतता प्राप्त होऊन अंतःकरणात एकमेव सर्व व्याप्त असे चैतन्य पसरल्याचे तुला जाणवेल आणि हे चितघन बोधमय सर्व साक्षी रूपच आत्मतत्व असून तेच तुझे स्वरूप असल्याचाही साक्षात्कार तुला होईल. अखिल विश्वात विश्वंभरतेने व्यापून उरलेले तुझे स्वरूप तुला प्राप्त होईल. 380 देहेंद्रिय प्राण मनोहमादिवी स्वाज्ञान कृत्यै रखिलै रूपाधिवी विमुक्तमात्मानमखंड रूपम पूर्णम महाकाशमिवावलोकयेत
देह इंद्रिये प्राण मन अहंकार स्वज्ञान मिथ्या प्रलंबन जाणुने परित्याग साधनी अखंड अनंत आत्मस्वरूप अनुभूती घेत राही तू. जीवाला मायेमुळे मी देह असा भास होतो व हा भासच पुढे पुढे मी माझा देह माझी दशेंद्रिये म्हणजे पंचकर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय मिळून दशेंद्रिये माझे प्राण माझे मन माझी बुद्धी अशा तऱ्हेने प्रलंबित होतो. वास्तवात हा माया विस्तार किंवा उपाधी व्याप असतो. या उपाधींमुळे अहम प्रबल होतो. असा अहंकार देह व त्याचे ममत्व जीवाला जन्म मृत्यूच्या यातनामय चक्रात पुन्हा पुन्हा भोवळी पर्यंत फिरवतो. तेव्हा मी व त्याचा व्याप वाढत जाणारे किंवा प्रलंबित रूप ते अज्ञान आहे जाणून त्या सर्व उपाधींचा किंवा त्रासाचा बिमोड केवळ देह मन यांच्या अतीत किंवा देह मन यांनी स्पर्श न करता येणाऱ्या उच्च स्थानी गेल्यावरच होऊ शकतो. जसे जमिनीवर असताना हे ते असे सर्व बारकावे वेगळेपण किंवा भेदाभेद यांच्याकडे लक्ष जाते, परंतु जसजसे वर आकाशात जावे तसतसे वेगळेपण दिसतही नाही आणि उंचावरून होणाऱ्या विहंगम दृश्यामुळे वेगळेपणाचे भान व आकर्षण नष्टी होते. म्हणून उच्च स्थानी स्थित होणे उत आसीना म्हणजे उदासीन असणे महत्वाचे आहे. करिता साधकाने देह मनातून बाहेर येऊन आपले मनबुद्धी यांना जर त्या चैतन्यात संस्थापित केले तर ते चैतन्य सर्वांच्या मूळ असणेपणाचे अधिकारण असते, परंतु स्वतः मात्र जे निर्गुण निराकार अचल अढळ अक्रिय असते. स्वाभाविक त्याचे मन व बुद्धी चैतन्याशी तदाकार होईल. साधक स्वतःला ध्येय मानण्याची चूक न करता स्वतःला विशुद्ध चैतन्य रूप म्हणून पाहिल. हा आपल्या स्वरूपाचा चिद्घन बोध आपल्या आश्रयपणानेच किंवा आपल्या शुद्ध विमल अमिश्रित चैतन्यामुळे सर्व विश्व प्रकाशित झाले आहे असा हा बोध त्याला देह व मन यांच्या अतीत नेऊन निर्विचार अमन परमशांत करील व तेथेच तो निर्विकल्प समाधीत केवळ असणेपणी म्हणजे कैवल्यात राहील आणि तीच त्याची उच्चतम स्थिती. ज्या स्थितीला कोणतीही द्वैतातील मिती म्हणजे गणना स्पर्शही करू शकणार नाही किंवा उदासीनता होय, त्या स्थितीतच साधकाने त्या द्वैत आत्मरसाची अखंड अनुभूती घेत राहावे. उपाधी रहित होण्याचा हाच तो दिव्य मार्ग. तेथे समजून एवढंच घ्यायचं आहे की जसं आपण प्राणात घेतो आणि प्राणाने आपण पूर्ण संपृक्त होतो, आता पुढे श्वास घ्यायची जागा राहत नाही, तसं प्राणाने जेव्हा आपण संपूर्णपणे संपृक्त होतो म्हणजे जेव्हा श्वास आपण पूर्णपणे आत घेतो जसा श्वास आत जातो तसं आपल्या नाभी केंद्राजवळ असलेलं परतत्व वरून पडणाऱ्या श्वासाच्या दबावामुळे नाभी केंद्रापासून वर 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 होत अगदी ब्रह्मरंध्रापर्यंत आणि तो श्वास जास्तीत जास्त काळ स्थगित केला तर ब्रह्मरंध्राच्याही बाहेर जाते आणि माणसाचे मन अमन होते. स्वाभाविकच त्याचे मन अमन झाले की तो त्या ट्रान्सडेंटल म्हणजे उन्मनी अवस्थेत असतो आणि ज्याच्या मनाचे उन्मन झाले म्हणजे ज्याचे मन शरीरातून बाहेर आले आणि अधांतरी आकाशात कसे फिरू लागले, जसा एखादा पतंग किंवा फुलपाखरू किंवा एखादा गरुड फिरावा असा हा उन्मनी झालेला शरीर देह मनातून बाहेर आलेला आणि ब्रह्मरंध्राच्याही बाहेर ज्याची परतत्व फिरत आहे असा हा उदासीन उत आसीना म्हणजे अत्यंत वरच्या जागी जाऊन स्थिर होतो आणि वरून सर्व खालचं मनोहर दिसतं तरी सुद्धा वरून सर्व खालचं बघताना अखंड दिसतं. परंतु जोपर्यंत आपण देह मनात रुतलेलो आहोत तोपर्यंत हे ते तुझं माझं असा भेदाभेद दिसतो. देहमनातून बाहेर येऊन जो उन्मनी साधक होतो तो अत्यंत वरच्या अवस्थेत उत आसीनास वरती जाऊन स्थायी झाल्यामुळे त्याला संपूर्ण विश्व हे अखंड दिसते आणि सर्वत्र एक आनंदमय चैतन्यमय आणि स्वाभाविकच चितघन सद्घन आणि आनंद घन असं त्याला संपूर्ण असणं दिसतं आणि हे असणं आपलंच आहे, आपल्यामुळेच हे सर्व शक्य आहे त्याला जाणवतं. तेव्हा तो स्वतःला चितघन आत्मा आनंदघन आत्मा सद्घन आत्मा आणि म्हणून आदी कारण आणि विश्वाचा मूलस्रोत समजतो. तिथेच तो खऱ्या अर्थाने सोहम सिद्धीला प्राप्त होतो आणि अशी कधी विराजमान होतो असतो. उद्या पुढील निरूपण.